संभाजीराजे छत्रपती सुद्धा आता पोहोचलेले आहेत। आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडमध्ये मोर्चा निघतोय आणि त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीराजे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून चर्चा काय चाललंय, हे सगळं जे काही बीडमध्ये चाललंय आपल्याला काय वाटतंय? सरपंच संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या केली अत्यंत निंदनीय बाब आहे। एक सच्चा कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, एक गरीब घराण्यातला मुलगा, ह्याने 3 टर्म सरपंचपद तो निवडून आला आणि ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली, म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा त्याच्यावर बोलणं सुद्धा मी म्हणजे इतकं मी भावनिक होऊन जातो। पण आज 19 दिवस होऊन गेलेले आहेत आणि या 19 दिवसात पहिले 4 आरोपी जे पकडले त्यानंतर 3 आरोपी अजूनही पकडलेले नाही आहेत। ह्यात सगळ्यांचा म्होरक्या वाल्मिक कराड, ज्याचं नाव सुद्धा विधान भवनच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी खंडणीचे हा दोषी आहे म्हणून घेतलं, तो सुद्धा फरार आहे। आणि या वाल्मिक कराडचा आश्रयदाता इथले बीडचे मंत्री धनंजय मुंडे हे स्वतः कबूल करतात आणि सांगतात की हो, ते माझे जवळचे संबंधित आहेत, माझे स्नेही आहेत, त्यांची भागीदारी अनेक धंद्यात। पंकजाताई मुंडे सुद्धा म्हणतात की माझ्या भाऊ धनंजय मुंडेचा पान सुद्धा हलत नाही वाल्मिक कराड शिवाय। आणि या वाल्मिक कराड मग अटक का होत नाही अजून? मी धनंजय मुंडे म्हणजे मंत्री व्हायच्या अगोदरच मी जाहीर केलं होतं, कारण हे मी नाही, बीड जिल्ह्याची इच्छा आहे। त्या देशमुखाच्या गावातल्या सगळ्या संतोष देशमुखांच्या गावातल्या लोकांची इच्छा, जी व्यक्ती मी बोलून दाखवलं की यांना मंत्री करू नका। मंत्री जर केलं तर वेगळा विषय वेगळीकडे जाऊ शकतो। माझी सूचना आहे आणि विनंती आहे, मुख्यमंत्री यांना नुसता मोका लावून किंवा दोषी म्हणून चालणार नाही। तुमच्यात जे काही कौशल्य असेल ही वेळ दाखवण्याची, काय हा बीट पॅटर्न जर बिहार पॅटर्न झाला तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही। इथे ज्या मसाजोगच्या महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत त्यांनी सांगितलं पोलिसांना बाजूला करा, आम्ही त्यांना शोधून काढतो आणि आम्ही हे करतो। इतकी चीड नाही, ही चीड आहे, हे जे त्यांच्या वेदना आहेत म्हणून ह्या माता भगिनी बोलायला लागलेल्या आहेत। पण ह्याचा अर्थ नाही की पोलिसांनी काही बघू नये, त्यांनीच बघायला पाहिजे, त्याची जबाबदारी आहे। म्हणूनच ते पोलीस आहेत, म्हणूनच गृह खातं आहे आणि म्हणूनच तुम्ही सरकारमध्ये बसलाय। सरकारशी संबंधित सगळं नातं आहे, हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। नवीन काही सांगायची मी काही गरज नाही आहे। दमाने यांनी पण आरोप केलेले आहेत की मुंडे पूर्वी विरोधी पक्षामध्ये होते, ज्यावेळेस शरद पवार यांच्या सोबत होते त्यावेळेस त्यांना माहिती होतं की हे मुंडे अशा पद्धतीनं कामं करतायत आणि आता याच्यात गेले म्हणून हे राजकारण करतात, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि दुसऱ्या बाजूला असंही म्हणणं आहे की 3 जे प्रमुख आरोपी होते ज्यांनी मर्डर केला संतोष देशमुख, त्यांचा सुद्धा मर्डर झालेला आहे। 2 बाबी आहेत त्याच्यातल्या। एक म्हणजे ज्यात त्यांनी आरोप केलेले, ज्यात त्यांच्याकडं कोणी सांगितलेलं की ते तिघांचाही मर्डर झालेलं आहे, त्याच्यावर मी ह्या मिनिटाला भाष्य करणं हे उचित मी समजत नाही, कारण त्याच्यात तपास व्हायला पाहिजे। त्याच्यात थोडी तपासून नंतर एक थोडं कॉन्क्रीट असल्याशिवाय बोलणं मी बरोबर नाही मी। पण वेळोवेळी ही दहशत ह्या मुंडे कुटुंबांनी इथे लावलेली आज बाहेर आलेलं आहे। म्हणून आपल्याला राजकारण आपल्या सोयीनुसारच ते आपल्यासाठी करत असतात। मला एक सांगा, बंदूक घेऊन अशी फोटो आहे कोणाचा, मंत्री महोदयांचा, आणि तुम्ही यांना मंत्री करता? सगळ्यात जास्त परवाना बंदुकीच्या हिथं दिलेले आहेत। ते वटमुक्त्यावर पत्र दिले त्यांना वाल्मिक कराडांना, एका कुठल्या कारखान्याच्या जमिनीचं। कोणाला देतात वटमुक्त्यावर पत्र? जर जवळचं असेल तरच देतात ना, म्हणजे विश्वास आहे म्हणूनच दिलं ना। म्हणजे एवढंच संबंध असताना तुम्हाला माहीत नाही का हा वाल्मिक कराड कुठं लपलाय, कुठं दडून आहे, काय तुम्ही कुठे दडून ठेवलाय? हे तुम्ही सांगायला पाहिजे। तुम्ही सरकारमध्ये शपथ घेतली आहे मंत्री म्हणून, तर तुमची जबाबदारी आहे की ॲज अ मिनिस्टर तुमचं कर्तव्य तुम्ही सांगणं गरजेचं आहे की हा फरार होऊन कुठं लपलेला आहे। तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी, आणि सगळ्या इथल्या बीडच्या लोकांना माहिती आहे तो कोणाशी संपर्क असतात, कुठं असतात, सगळे सांगू शकतात। माझ्याकडे सर लिस्ट आहे। प्रत्येक ठिकाणी धनंजय मुंडे यांचं नाव घेत आहे, मंत्री महोदयांच्या राजीनाम्याची मागणी मी पहिला होतो
मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यम मी पहिला होतो की ह्यांना मंत्रिपद देऊ नका म्हटलं मंत्री व्हायला